सोबत आहेत, मला सांगा हा संघर्ष कसा राहिला? आज संघर्ष अत्यंत तीव्र होता. अनेक लोक आमच्या विरुद्ध उभा होते. त्यात लोकप्रतिनिधी होते, मंत्री होते. परंतु लोकांची एकजूट मजबूत होती. आमच्या संघर्षावर त्यांचा विश्वास होता आणि लोकांनी सांगितलं शेवटच्या क्षणापर्यंत लढू पण घर मिळवू. त्याची पूर्तता होतं, यापेक्षा दुसरा आनंद कोणता? तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख अशा लोकांनी प्रचंड विरोध केला. ही स्कीम होऊ नये म्हणून त्यांनी प्रचंड अडथळे केले. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही स्कीम पूर्णपणे यशस्वी होण्याकरता मदत केलं. पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जागले. त्यामुळे ही स्कीम पूर्ण होत आहे. आज कामगार म्हणतात आमच्या घरामध्ये दिवाळी आहे, रमजान आहे, यापेक्षा आनंदाचं कोणतं क्षण असेल? कॅमेरामन विनोद हुमनाबादकर, संतोष जाधव, TVNN मराठी, सोलापूर.